मित्रांनो, आपल्या परीक्षेत नेहमी एक प्रश्न विचारते. अशा टाईप आपल्याला डायग्राम दिली असेल आणि त्याच्यात विचारलं आहे, की चलन ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. तर बघा, सर्वात पहिले आपल्या चलन 2 प्रकारचे असतात. एक असते समचलन आणि दुसरं असते व्यस्त चलन. आता समचलनात काय होते? समचलनात x भागिला y याची जी किंमत राहील ते काय राहील? स्थिर राहील. म्हणजे x ची किंमत जशी बदलली तशीच y ची किंमत बदलेल. उदाहरणार्थ जर म्हटलं आपण, समजा x जर 4 आहे आणि y आहे आपल्याजवळ 6, म्हणजे इथं इथं भाग देऊ आपण 2, 3. समोर जर समजा किमती आल्या इथं अजून दुसऱ्या कोणत्या, समजा नंतर दिलं आपल्याला 16, 24. इथं काय होते? 8 दुनी 16, 8 त्रिक 24. म्हणजे काय होतं? x, y ची किंमत 203, 203 समान राहते. म्हणजेच ते समचलनात असते. पण व्यस्त चलनात काय होते? x गुणिला y याची किंमत स्थिर राहील. समचलनात x भागिला y ची किंमत स्थिर राहते आणि व्यस्त चलनात x गुणिला y ची किंमत स्थिर असते. म्हणजे काय होते मग? इथं काय दिलं आहे? x भागिला y. आता हे गणित पाहू आपण. इथं 6 आहे, इथं 12 आहे, इथं 8 आहे, इथं 9 आहे. व्यस्त चलनात x गुणिला y ची किंमत स्थिर राहते. आता इथं पहा, 12 सकम जर केला आपण तर 72 होते. इथं काय होते? 8, 9, 72. म्हणजे हे चलन जे आहे, हे सर्वात पहिले चलन कोणतं आहे? व्यस्त चलन. हे चलन कोणतं आहे? व्यस्त चलन, कारण की गुणाकार सारखा येत आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल? 8, 9, 72, 12 सकम 72. इथे 4 ना आपण कितीला गुणलं तर 72 येईल? 18 चौक 72 होते. आणि इथं जर आपण 4 जर गुणलं, 4ला कितीनं गुणलं तर 72 येईल? 18 नं. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल आपली? 18. दुसरं जे तुम्हाला गणित दिलं आहे, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट करा. धन्यवाद.